आणि फुटाण्याची चटणी केली। मी उत्तप्पा बनवला आहे रव्याचा आणि ड्रॅगन फ्रूटचा ज्यूस बनवला आहे। मी उत्तप्पा याच्यासाठी बनवला कारण तो तिखट भाजी खात नाही। उत्तप्पा केला ना की तो तिखट भाजी खातो म्हणून मी केली, कारण तिखट खात नाही तो। गुलाबाचे फुल ते कसं तोडलं, जालिंदरांचं नाव मी हृदयावर कोरलं। मी केलेला पदार्थ तांदळाचा उत्तप्पा, त्याच्यामध्ये पण सर्व भाज्या जसं की गाजर, टमाटा वगैरे हे सगळं घालून केलं तर मुलांना खूप आवडतं, ते आवडीने खातात। मी आप्पे बनवले, तांदूळ आणि उडदाची डाळ। मुलं उडदाची डाळ खात नाहीत म्हणून ते आवडीने खातात। आणि त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी बनवले। त्या आप्प्यामध्ये टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, भाज्या वगैरे घालून आप्पे बनवले। आणि चांदीची कळशी साखरेनं घासली आणि रवांचं नाव घेताना राधाकृष्ण हसले। मंगळसूत्रात 2 वाटे, एक सासर एक माहेर, सचिन रावांनी दिला मला सौभाग्याचा आहे। अपेक्षा सुंदर गुलाबाची कळी, संदीप रावांचं नाव घेते शाळेतील हळदी कुंकवाच्या वेळी। ज्वारीच्या पिठापासून चकल्या बनवलेत आणि मुगाच्या डाळीपासून इडल्या बनवलेत आणि शेंगदाण्याच्या फुटापासून लाडू बनवलेत आणि खोबऱ्याची चटणी। सहज गेले बाहेर, नजर गेली आकाशात, सुरेशरावांचा फोटो भारताच्या सुरेशरावांचं नाव इंद्राची सावली, संतोषरावांना जन्म देणारी धन्यती माऊली। चंद्राच्या झाडाखाली लागे नेते विसावा, प्रसादरावांचं नाव घेते आशीर्वाद असा। मी धपाटे करून आणले, त्यात मी गहू, ज्वारी, मूग डाळ, उडीद डाळ हे सगळं पदार्थ वापरून मी केले। मुलांना फुल खायला आवडतात। उभवतेपणाला आपण कार्यक्रम घ्यायचाच, एक जनजागृती असते, स्त्रियांना एक चांगल्या प्रकारचा उत्साह असतो आणि हा उत्साह आम्हाला एका रात्री दिसून आलेला आहे। आणि हा पण कार्यक्रमाचा जो आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडलेला आहे।